ती म्हणाली की मला पोट आहे आणि मी तिच्यासाठी फिट नाहीये. अभिनव, तुला त्यावर हसायचं काहीच कारण नाही. विनया, जी मुलगी तू कसा आहेस याच्यापेक्षा तू कसा दिसतोस याला महत्व देतीये, तिच्याबरोबर तू आयुष्यभर सुखी राहू शकशील का? थँक्स यार, थँक्स. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि तू राघव, तुझं काय? माझं काय? आज तू सेल्वीला भेटणार होतास, बरोबर? मग काय झालं? भांडण झाली ना? चूक. चूक. भांडण मिंडण काही झालेलं नाहीये. ती सेल्वी त्या धीरेन सोबत काम करते आणि मग तुला माहितीये तो धीरेन कसा पोरगा आहे. हे बघ, अशा गोष्टी मुलींना बरोबर कळतात आणि लगेच कळतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कधीच भेटत नाहीत. पण आम्ही तर भेटतो. नाही म्हणजे माझं उदाहरण करायची चुकीचं असेल, पण जरा अर्थ समजून घे. तुम्ही एकमेकांकडे बघितलात ना तरी तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतात. तुमच्या दोघात यापुढे काहीही घडणार नाहीये हे ऍक्सेप्ट कर मुळात आणि कम ऑन, मूव्ह ऑन. अरे पण नाही आणि बिन नाही, सेल्वी विषय आता संपला. फक्त मित्र? नो. करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहेच. आम्ही फक्त शत्रू होऊ शकतो, मित्र नाही. तुला पोरींमध्ये इंटरेस्ट नाहीये म्हणून काय? म्हणजे तुझा प्रेमावरती विश्वास नाहीये म्हणून, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाहीये म्हणून. नाहीतर बेस्ट बॉयफ्रेंड झाला असता. ऐक ना, आतमध्ये अजिबात जागा नाहीये. आपण एक काम करूया, आपण बाहेर बसूया. ये, ऐक ना, आपण इथे बसूया. बोल, काय प्रॉब्लेम झालाय तुझा? यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. ते समजूतदार वगैरे काय ते. चूक केली आणि तुझ्याकडनं टिप्स घेतल्या. अबे, शाल्मलने लाथ मारली आहे ना? नाही, बरोबर आहे. म्हणजे सुम्या जे बोलतोय ते बरोबर आहे. कदाचित ना मी आणि शाल्मली नॉर्थ पोल साऊथ पोल नाही, कारण मी जेव्हा निघालो ना तेव्हा तिने मला थांबवलंच नाही यार. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.